थोडे हत्ती मोठीच गेली. आता खरं काही ना खोटं काय. ओके मित्रांनो, हे भेटलं लिओचं जेवण आपल्याला आता. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि हे आहे मित्रांनो आपली कॉफी. तर मित्रांनो, मी आता चालला आहे कामानिमित्त बाहेर. कामावर जायचे पहिले कुछ पेट में काहीतरी पोटात जायलाच पाहिजे म्हणून खाता एक केळा. पहिले पेट पूजा फिर काम. पेट पूजा एकदा बाहेर गेला की डायरेक्ट घरी 1 वाजता जेवायला. खाली का रे? नाश्ता खा. ओके मित्रांनो, तर मी आता आलो आहे घरी आणि हा बघा लिओ लागलाय माझ्या मागे. त्याला पाहिजे जेवण. तर मित्रांनो, बाहेर गेलो तुम्ही, बाहेर व्हिडिओ बनवता आला नाही मला. आता काय करू, लिओला देऊ की नाही देऊ का ग त्याला जेवण? अरे विचारा मागे मागे फिरतोय मॅ. थांब लिओ थांब, तुला काहीतरी देतो मी आता थोडंसं. अरे याच्यात तर तुझे जेवणच नाही. हाय कुछ नहीं इसमें. खाली देख बाबा, खाली हो गए तो. खाली आहे की काय तुम्ही सारा? हां सारा काम सगळा माल खाल्ला हा तू. ओके मित्रांनो, हे भेटलं लिओचं जेवण आपल्याला आता. ते नाही खायचं आहे तुला. मोबाईलवर बसला तू माया. मोबाईल नव्हतं उठ, मोबाईल उठ. तुला खतरनाक आहे ना लिहू तू. इतक्या की जाऊच दे. आरामात 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 घेऊनच करू तू. हेच आहे ते सगळं. किसका रास्ता देखे जग में हर बार. काय भैया, तू तर मला बोलला होता की 1 महिन्यापर्यंत जेवण. पुढे तरी बिल काही जास्त नाही. हे राहणार रे भाऊ एक देत राहता की. अरे वय डेंजर लोक आहे, आपल्यालाच म्हणता फक्त. एक गुडी जिदाना मोहब्बत गुम है. आता मी आम्ही नको करतो. खाल्लं तू ना आता डायरेक्ट जेवण करतो तू. गुर 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 करतोय तू नुसता. मग तिनं कोणती तिथे मी या घरी गेली. वाण धाडलं होतं तिनं, तर तिनं हत्यावर धाडलं होतं. मग हत्यावर धाडलं ना, मग ह्या कौरच्या माईनं काय तिनं ते हत्ती ओटीमध्ये गेली. थोडे हत्ती ओटीत गेली. आता खरं काही ना खोटं काय ऐकी. ये इम्पॉर्टंट बात आहे. खरं काय ना खोटं काय. शेतीचं उष्ण संगत देणं नाही देणं त्याच्या पूर्वी लिहून. माझ्या शेतीचं उष्ण संगत दे देवा. आता हिनं काही दिलं नाही देवा, आपण दिलं की तिचं वापसी करवा. असं आहे. आता काही काही गोष्टी आमच्या जुन्या आहे. समजला करायचं खोटं आहे. म्हणजे उसनं ठेवू नये. कोण येत होते? कोण येत होते? मागते मागते काय करत ते? मागते. पुढे पाशी गाव आहे का त्याचं लाभली. पारंबी. पारंबी पारंबी पारंबी. पारंबी ते तरी ध्यानात आहे. हिच्या पारंबी बेटा मागते. एक मागता असा होता गोरा गोरा पण भुरा,
आणि वाजत गाजत येत मग आपल्या आधी वाड्यात. ओ रामा बुवा, ओ महादू बुवा, असा ढोल वाजवत वाजवते. रामा बुवा महादू बुवा त्याचे दोन्ही. मग अर्धे ते बंशी बुवाच्या दारी उतरत, अर्धे महादू बुवाच्या दारी उतरत. बरे मागते एक ते. मग ते 8 रोज राहत की 15 दिवस राहत त्याचं खाणं आपल्याकडे इथल्या लोकांचं. मग सगळ्या वाड्यातल्या 3-3, 4-4 भाकरीचे एका घरच्या बरे लोक राहते. मग ते वाजवत गाणे म्हणत मन तसे. मग आपल्या वडिलांचं नाव मांडत, आपलं नाव मांडत, माये नाव मांडत, बुवाचं नाव मांडत. आता कुठे येतात मागते. आता हे मागते येतात लोक हे कुंडेचे. मग आता येतात आपले मागते. पारुंबीली आहे बेटा, पारुंबी अजून बी असतील म्हणा त्याचे लेकरं बाहे. हां, जुने लोक गेले. आता हे तुमच्यासारखे पोरं काही येतात नाही. ओढलायचं नाव पाहिजे त्याच्यापाशी. आले पाहिजे पण ते कसा होता, कोणाचा बाप जाणं पण द्या एका गावाला एकदा पाहणं पण. एकच पिढी असेल ना, तर दुसऱ्या पिढीला गाव सांग. अरे आपली पूर्ण जे मागची पिढी आहे ना तिचे नाव असतील त्यांच्याकडे, माहिती आहे तुला. मग एकदा शोधायला जाणं पडेल. काय बोलते पब्लिक आपल्याला काय. केशवबाची लेख आहे पारुंडी. फकीराबा, श्यामाबा, शिवरामबा, सोमाबा. सांगा सांगायला म्हणली. कसा आजीजवळ येऊन बसलाय पा. अगं आजीच झाकून टाकली बाई आम्ही शेवायनं. पूजा आता काढणार नाही तर शहाणा. रोज निकाल उसे इधर से भी कहकर कि वो क्या कर रहा है. नहीं कैसे सही. अब तस्वीर सीधी और साफ करी जा रही है. सिलाई के लिए बाहर जाएगी, लगा रहा है और इस चटनी बनाने के लिए कोई सब्जी है क्योंकि पसंद बहुत है. ये चटनी 3-4 चीजों के साथ खाई जाएगी. तो जनाब कश्मीर कश्मीरी हाथों का फोन दिया गया. बड़े मेहमान नवाज को शहर में बनाए जाने वाले भगवान के साथ कुछ खास. तर मित्रांनो आता मी माझ्या रूममध्ये आलो आहे. थोड्या वेळापूर्वी जेवण झालं आणि आता मित्रांनो 11 वाजले. तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये तसं म्हटलं तर काही होतं ना जास्त, कारण माझे रेग्युलर कामं चालू होते साईटचे वगैरे. तर काही जास्त दाखवता पण नाही आलं. तरी पण तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर कृपया माझ्या ब्लॉगला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद, गुड नाईट अँड बाय.